अवंतिका झोपडीतून उजाडेकडे. शिवापूर हे महाराष्ट्रातील एक लहानसं गाव जिथे ना नीट रस्ते होते ना वीज. या गावात एका झोपडीत जन्माला आली एक मुलगी अवंतिका. वडील मोलमजुरी करत आणि आई घरामध्ये धुणी भांडी, गरिबी, उपासमार आणि शिक्षणावरील अडथळे हे तिचं बालपण. पण अवंतिकेचं स्वप्न मोठं होतं. माझं आयुष्य असो वा अंधारात, पण मी इतरांसाठी दिवा होणार. शाळा 4 किलोमीटर दूर. फाटलेली चप्पल, ओले कपडे आणि पोटात अन्न नसलं तरी शिक्षणासाठी ती रोज चालत जायची. वर्गात शिक्षक म्हणायचे, या पोरीकडं काहीतरी वेगळं आहे. एकदा तिनं 5वीमध्ये तालुका स्तरावरील निबंध स्पर्धा जिंकली आणि त्यांचं बक्षीस होतं एक पांढऱ्या पानाचं नोटबुक आणि शाई पेन. त्या दिवशी तिनं ठरवलं, हे पेन केवळ माझ्यासाठी नाही, हे प्रत्येक दुर्लक्षित लेकरासाठी चालेल. 14व्या वर्षी आई गेली. वडील दारूच्या आहारी गेले. घर चालवण्यासाठी तिला शेती, बाजारात भाजी विकणे आणि लहान मुलांना शिकवणे अशी नोकऱ्या कराव्या लागल्या. परंतु रात्री ती पुन्हा एकदा पुस्तकं घेऊन बसायची. आई गेली, पण तिचं स्वप्न माझ्यात आहे. 20 वर्षाची झाली तेव्हा तिने D.Ed पूर्ण केलं. पहिली नोकरी पाड्यावरील एका मोडकळीस आलेल्या शाळेत. वर्गात टेबल नव्हते, पंखे नव्हते, मुलं येतही नव्हती. अवंतिकेनं स्वतःच विटा उचलून वर्ग तयार केला. दर शनिवारी स्वतःच्या पगारातून लहान लायब्ररी सुरू केली. पहिल्यांदा गावात मुलींसाठी स्वतंत्र टॉयलेट बनवलं. शिक्षण फक्त वर्गात नव्हे तर मनात निर्माण झालं पाहिजे. गावात अनेक वृद्ध विधवा महिला अन्नासाठी भटकत असायच्या. तिने सखी निवास नावाचं लहानसं आश्रयस्थान सुरू केलं. स्वतः काही महिने भाजी विकून त्यासाठी खर्च केला. माझी आई गेली, पण ह्या सगळ्या माझ्या आई आहेत. तिने सुरू केलेली लायब्ररी आता एका खोलीत फुलली. 500 पुस्तक, विज्ञानाचे प्रयोग, वाचनालय, संगणक. शाळेत ज्ञान दिवस सुरू केला, ज्यात आठवड्यातून एक दिवस विद्यार्थीच शिकवायचे. एकदा काही लोकांनी तिच्यावर खोटा आरोप लावला, अनुदानाचा गैरवापर केलाय. तिनं सर्व कागदपत्रासह तक्रार केली. तिच्या गावातील लोकच तिला साथ देण्यासाठी उभे राहिले. मी शिक्षिका आहे, राजकारणी नाही, पण त्यासाठी मी झुंजेन. तिने NGOच्या सहाय्याने गावात पहिली डिजिटल शाळा सुरू केली. मोफत टॅब्स, वायफाय आणि ऑनलाईन अभ्यास. मुली आता इंग्रजी संवाद करू लागल्या. ताई, मी आता डॉक्टर होणार, हे ऐकून तिचे डोळे पाणवले. अवंतिकेची एकुलती एक मुलगी जान्हवी एका अपघातात गेली. ती खचली. शाळा बंद करण्याचा विचार केला, पण त्या दिवशी शाळेतील मुलींना तिला मिठी मारली. ताई, आम्ही तुमचे लेकरं आहोत. ती पुन्हा उभी राहिली. आता ती शिक्षिका नव्हे, आई झाली होती. 2025मध्ये तिला ज्ञानज्योती पुरस्कार मिळाला. मुख्यमंत्री स्वतः भेटले आणि म्हणाले, तुमच्यासारखी माणसं महाराष्ट्राला पुढे नेतात. तिने भाषणात फक्त एकच ओळ म्हणली, मी काही विशेष नाही, मी फक्त माणूस आहे, माणुसकी जपणारी. आजही अवंतिकाबाई झोपडीतच राहतात. गावाने मोठं घर दिलं, पण ती म्हणते, माझा खरा महल ही शाळा आहे, इथेच मी राहणार. दररोज संध्याकाळी ती 8 ते 10 मुलांना गोष्टी सांगते. सावित्रीबाई, रमाबाई, सिंधुताई आणि आता तिची स्वतःची कथा. तिने स्वतः जळून हजारो जीवन उजळवली. ती शिक्षिका नव्हती, तिचं शिक्षणाची ज्योत होती. अवंतिका म्हणजे प्रेम, शिक्षण आणि संघर्ष याची मूर्ती. जय श्री स्वामी समर्थ.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.